नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री माता पितृभ्या नमः. ओम नमो जी हैरंव मूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकट वारी गजानन सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी. तू निष्वळ निरंजन निर्विकार परिभक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संभोवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका. हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परिकृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरियाता. हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती पार्थितो तरी सरस्वती कळा मांदूस सवे घेऊनी वहन हंस या संतांगणी येऊनी सभेस विराजावे महाराजा. जी मंगलदायक वाग्भवानी चतुर्थ सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा. जिचेनी कृपे वांकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊनी येई महाराजा. असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहुण ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पाओत ऐशा विनीत वचना वरद मौळी हस्त कंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले. म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलोनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती. या परी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदाते वरवुनी काज साधकाते विराजवी. तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्ठी लेखनी कवळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरितसे. वरद हस्ते स्पर्शोने मौळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या परी तया बद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी. जो नरहरिवंशी विजयध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरितसे. आता नभू ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिद भगवती अनन्य भावे चरणांवरती भाळती चिये अर्पोनिया. या परी नमितो श्रोते संत की तुमच्या गृहींचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस नितांत प्रेम भरित दाटवा. अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती तुम्हा वर्णावया अबुध शक्ती मज माझी केवी मिरवेल. परी धन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवोनी कोडे जगा माझी मिरविता. की पहा जैसे कांच मन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास ते नोचे शब्दे लाज सोमास वरुणी बुंदा ढाळी तसे. तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडीसुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी. या परी पूर्वी कथासार ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवाहा. जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परिसार सार कथा ज्यांनी सांप्रदाय जगद्विख्यात जगा माझी स्थापिले. तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्भवासी बैसवोनी सन्निध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थतो. पंचम महाराज पिप्पलायन सहावा आविर्होत्र नारायण सातवा द्रुमिल आठवा चमस जाण कर भाजन
नववातो ऐसे नव नारायण महाराज द्वारकेंत पातले सहजा सहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरविले आलिंगुण कनकासनी बैसविले सकल वैभव भूषणाकार मेळवुनी सकळ अर्चा संभार सारिता झाला सपरिकर षोडशोपचारे पूजेसी हरीचा गौरव पाहुण बोलते झाले नारायण कवण अर्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जो महाराजा की मनी काम वेधला माझ्या कलिंत अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे जैसे समृच्चये एकमेळी राजहंस जाती उदधी जळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी एरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे. या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा. या परी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजे जगी नामे नागेश. या परी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजे. नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्ही कलीस तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्ममास कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरवीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरविल सोपान जी योगमाया मानस मोहन मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनांत होईल की. असो ऐसे समुच्चये करुण कलिंत वाढवावे भक्ती महात्म्य जाण मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नाते म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मसिद्धी परिकवन स्थानी केऊते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यासतो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी ते वीर्य चुकोणी ठाया ठायासी अपाप काही उरले असे. ते जीव दशे वाचोणी सत्य महाराजा न पावे उदय तरी ते ठाई ठाई केऊते वीर्य त्याचे ठाय ऐकावे. उपरिचर वसु यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्तंभी दुरोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेन ते वीर्य बिंदू द्रोणाकाठी पडताची झाले विभाग शेवटी 2 भाग द्रोणापोटी एक जडी पडियेला. असो पर्ण द्रोणांत जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला परिजळांत जो भाग पडिला तो ग्रासिला मस्त्याने. तरी ते मस्त्युदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परिजीव दशेवीन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मस्त्युदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगांत नामाने मिरवावे महाराजा. या परी शिव कामावरी कोपूर्ण तृतीय नेत्रींचा काढूनी अग्न महास्मर केला भस्म तेने ऐसे ग्रंथ बोलती. परी तो काम द्विमूर्धनी बैसला आही वीर्य प्राशन करोनी
तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जन्मे जये नागसत्री आवाहन केले आहे. तया वंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवेल. तो मही लागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन. यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेंशी ऋषी निर्मिले सहस्र88. तेव्हा वीर्य रेवा 83 रेवे माझी पडियेले. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवा 83. तेथे व्यापुणी जीव दशेसी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजे नामाने. रेवा रेवेंत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळी आणि करेत सर्पिनी मौळी अकस्मात. पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा. ते जन्मे जयाचे नागसत्रांत नाग आहुती विप्रदेत. तये वेळी आस्तिके निश्चित सर्पिनी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरांत अंडशा शुक्ती रत्न युक्त. पुढे होईल महानात भविष्य जाणोनी आच्छादी. महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी. नवमास लोटले असो त्या अंडजा शुक्तिका युक्त. जीव दशा सकळ होऊनी मुक्त. तरी आविर्होत्र नारायण तेथ संचरी जे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखर स्थानी अद्यापी आहे महाराजा. तेथे आविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वट सिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाडीत मच्छिंद्रजती. ती वरद हस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रताये सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल. तेथे हरी जो नारायण शीघ्र संचरोणी दीक्षा कारण. गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे. या परी मृडानी कारणी सूरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले. परी दक्षात्मजेची रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्टी. तेने धडाढोनी काम पाठी इंद्रियद्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी बैसला होता समास्थानी. काम द्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटांचे छिन्नन्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वहियेले. ते 60 सहस्र रेत प्रभानासी. जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषींसी. झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेच. ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी. तयांतुनी एक भाग जाऊनी कुशवंटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली. ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे. टांचे चरपटले आहे रेत म्हणोनी नाम चरपटनाथ. जगांत मिरवोनी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा. या परी कुंभोद भवाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबळे करोनिया. एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग मही वरता कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी. भरतरी म्हणती भिक्षापात्रासी अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरी अंत. ते कौलिके पाहुनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी. संचारोणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शयनी. तै सरस्वतीचे उद्देशे करोणी विधी वीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकर्णात पडताची झाले चाली. चालता मेदले पाऊली तया पादसंधीत तनु ओतिली. जीवदशा अत्रीची तैसा गजकर्ण सूती कारण. प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न. कर्णकानिफा मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी. कर्दमो ओ पुतळा करिता जेठी अभिमंत्रोणी भविष्यांतर.
मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानी लिया पुतळामय तय कर भाजने संचराया जीव दशा मिरवावी. ऐसे सांगुनी रमा रमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमनान मन करोनिया उठले ते. असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मौळी स्थान. श्री शुकाचार्य समर्थ पासी जाऊन समाधीवर येले. नव समाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो ते 10 स्थूळ शरीरी पुढे तेथोनिया निघाले. या परी शुक वीर्याचे कथन वद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथा वृत्तांत वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकवी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला. एक मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संचरोनी वहिला. गर्भ लागला वाढीसी दिवसानुदिवस 9 मास. मच्छीने लोटिले जलोदरास पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी भावे जो. तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. तेने करुणी मी चिर सनाथपणे मिरवेनजी. शिवकथा उमे ऐक मी मंत्र उपदेशीन. सकळीक परी एकांत ठाव अलौकिक ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण. ऐसे ऐकता दयाघन अवश्य ती ते म्हणतसे. मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर. श्रमो निवर्तता उमा ईश्वर यमुने तटी येऊनी पोंचले. मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी ती नंदी ठेवूनी तटावरती. उभयता उतरोनी यमुने सरिती जवळ कांठी बैसली. तव तो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची न मिळे जात. ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले. परी तो मच्छोदरांत कवी नारायण नेनो नित्यांत पार्वती ते उपदेशित. मंत्र संजीवनी सीनाथ तिथे तो मंत्र उपदेशिता. मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता. मच्छिंद्राने ऐकला एकले परी ग्रहणची झाले. तेने करुणी ज्ञान प्रगटले. मी तू पण सर्व सरळे सर्वची ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशांत. तू ते सापडेल खून ते माते बोला बोलानी दावी अपर्णे तू. ऐसे शिवतीस पुसता तो आधीच मच्छेत्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मओज मिरवेल आता किंबहुना चराचरा. असे स्वरूपी वृत्ती साकार न गणो हे हेमची सार आ ब्रह्म भुवनापासूनी. ऐसे शिव ऐकता वचन जळी पाहे चाकाटोन. तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराज तू आहेस येथे. तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया. परी हे फारची झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व. मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी. तरी तुझ जन्म झालिया पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी. तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्ह. ऐसे बोलुनी आदिनाथ स्वस्थाना गेला अपर्णे सहित. एरीकडे गर्भ मच्छोदरांत तोची मंत्र घोकीतसे. या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास. अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोनी तीरास मच्छी गेली जळोदरास. त्यास काही लोटल्या दिवस यमुना ती जळी. निजगना सहित संचरले तो अकस्मात मित्रात्मजा तटी. अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळोनी चंचुपुटी खाद्य म्हणोनी भेदिती ते. चंचुपुटांचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर. द्विशकल होनी सत्वर महिवरे आदळले. परीवरील शकल पडिले मही खालील शकलांत बाळ विदेही. जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट.
ते न्याहाळीता चकचकाट पाहुनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर आंत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र असता तमारी कन्या तीर पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट. तो आंतरत्न तेज स्फुट बाळरम्य देखिला परी जो सविता. मग चित्ती द्रवली मोह ममता म्हणे बाळ हे कोमळ तत्वता. याते भक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती. देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिक मूर्ती बाळ नेई ओ सदनाते. अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका महीपाठी. तरी तू संशय सोडूनी पोटी सदना नेई महाराजा. ऐसे देव वागुत्तर रत्न कर्णपुटीक होता भूषण. मग ते दृढ करोनी जतन हृदय संपुटी पाळीतसे. महाविश्वाचे पाठी आधीच मोह नांदेल पोटी. आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हेलावे. जैसे पयाचे निपात्री घृत शर्करा होय मिश्रिती. तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना. की दरिद्राचे सूरवाडास मणी पेटली राजहंस. ते गज शुंडीची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निशा आहे. तैसा सूत मित्राचा होता उदय मग तेथ चिंता कासया. की कवडीसाठी वंचिता प्राण ते मांदूसची लाधली सुख धन. की मृत्यू भयाते असुख मानून चित्त जडे चिंता साकडी. तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता. मग चिंता निशीचा आनंद सविता प्रभे लागी हेलावे. मग स्नेह कवचे कर संपुटी तो येन्हा निला बाळ जेटी. हृदयी वाहुनी कामिक पोटी सदनी आणिले तयाते. शारद्वता नामे सुंदरा नारी ओ पिता झाला तिचे करी. म्हणे साजनी वंशाधारी सूत मिरवी लोकांत. की पाहे पा पूर्ण भरवसा की राधा तनय कर्ण जैसा. तरी तो पुढे राज मांदुसा जगा माझी आव्हानी. तन्याये भाग्योदये सर्व सुख शयनी पहुडावे. आहा हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिक हाती सुढाळ सुता नवरत्नांच्या सम पाहता. परम आनंदली शारद्वता बाळ कवळिका स्नेह मेळी. स्नेहे धरिताची पयोघरी पय दाटले अति पाझरी. जैसे सोम तेज करी सोमकांत द्रवतसे. असो कुशांचे मंडण स्नेह भावे होता संगोपन. मग बाळ जठरा पिंडीचा अग्न पय पाहुनी स्वीकारी. ते स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगीकारोनी मार्जने. तप्तोदकी घालोनी स्नाने पाल खाते हालवितसे. आधीच नामे शारद्वता त्यावरी अपत्य कामी कांता. तेथे बाळ मोह काम द्रवता कवन रीती वर्णावे. आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली. मग तो हेलावा लवलव पाऊली कवनासी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काहीसे मिती. 5 वरुषे वयावरुती मच्छिंद्रनाथ मिरवला. तव कोणे एके दिवसी सुदिनी उदईक भूमिसी. पिता म्हणे तमारी कन्येई चला जाऊ ये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तीरा येत. मग जळोदरी संचरोनी तात मच्छ बाळा आव्हानी तसे. तव जाळ्या सवे मीन धाडी आंतुल्या ओढी कर संपुती. बाहेर काढिता कामिक जेठी महिमीनांते सोडितसे. मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वेचोणी साठवी या मीना. ऐसे वदोणी कामिक पुन्हा जळा माझी संचरे. एरिकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे हो तात. आहा मातुळ कुळा घात कामिका ताता मांडिला. तरी आपण असता ऐसी रहाटी बर्वेपणे पाहता दृष्टी. हे योग्य नव्हे कर्म पाठी उपकारा मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रक्षिले आपुले तपाचे निबळे. राव बोधोणीच सत्रपाळ नाग कुळा वाचविले. मग एक एक मत्स्य वेचोणी
प्रवाहा मेळवी जीवना लागोणी, ते कामिकता ते दृष्टीने पाहुणी, परमचित्ती क्षोभला. जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवानळ, तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदयाना जी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेजा वाटी, तैसा धडाडोनी क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी. लक्षणी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकर पुटी केले ताडन, म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडी तोसी कैसा भिकारी, खासील काय उदरांतरी भीक मागो जाशील. ऐसे ऐकोणी कामिक वचन मनांत मच्छिंद्र करी बोलणे, सर्वांत पवित्र मी भिक्षान्न दोष त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास, एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवोनी गमन करीत, भ्रमण करिता अद्वैतवनांत सुढाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम, तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तपगा शुचिस्मंत मंत्रदृष्टी अद्वैतवनांत, लोहकंटक पादांगुष्टांत देऊनी तप करीतसे. ऊर्ध्ववायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊनी दान, वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरविल. शरीर क्लेशा देऊनी दान ईश्वरी वेध तनु मन प्रमाणे, तेने अस्थि पंजरावरोन त्वचा तितुकी मिरवितसे. तपे भक्षिले सकळ मांस परी लाग न लागे अस्थि त्वचेस, मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धी रस सकळ आटिले. नेत्र फिरोणी झाल्या वाती दिसो लागली कार्पा सरिती, सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने. अस्तित्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुल पर्णी, सर्व अंग गेले वाळोनी काष्ठापरी मिरवितसे. ऐसे क्लेश असंभव भवित मच्छिंद्रांगी जाणवत, तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला. संचरोणी देवालयास्तविता झाला उमाराया हे दक्ष जामाता. करुणालया दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिवेष्टका, रुंडभूषणा कैलासनायका अपर्णा निधाना कामांतका, वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका देवाधीशा उमाकांता, प्रलय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी पंचवक्रा त्रिनयनी, भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिता माळा करोण, तेने तोपोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला. प्रत्यक्ष होता उमाकांत नैनी यजिता झाला दत्त, मग आलिंगोनी प्रेम भरित निकट आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता शिव पुसता झाला दत्ता, तेनेही सांगोणी क्षेम वार्ता शिव सुखा पुसिले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत, तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुवा. मग अवश्य म्हणून उमारमण उभयता पाहू चालले कानन, परी ही वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळुनी येत घरी, लघुशंके मूत्रधारी मांदूस घट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरुची सावली, तेवी दत्तवासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी. की याजव्रता टाकिल्या बाहेरी हिरा ठेवूनी नेतगारी, तेवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने. असो ऐशा लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा, नाना तरुप लवंगमा अपार चिन्हे पाहती. सूरतरू पोफळी बकुळ पंचंपक कर्दळी, गुलछबू गुलाब केळी नारळी सोनकेळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळिता महिसी, दैवे आतुडे हस्तपादांसी, तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता अपार तरू, तरी बद्रिकेचा फार शेजारू
कारणा महानिकट मंदारू मंदराचळ शोभला तयावरोणी वर्षत तोय धर मणिकर्णिके अपार नीर ती भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली मग तेथ ओघ धरोण उभयता करीते झाले गमन असो मच्छिंद्रा कारणे निज दृष्टी पाहातील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडी सूता ग्रंथा माझी मिरविले धुंडी सूत नरहरी वंशी मालू वदे कवित्वासी निमित्त मात्रे नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथमोध्याय गोडहा